नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर के सह फ्रॉम KKCS न्यूज स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुमच्यासाठी म्हणजे कोणासाठी? ज्यांनी विद्युत सहाय्यकची एक्झाम दिली होती महावितरणची, त्यांच्यासाठी. स्टुडंट्स, महावितरणचा कारभार म्हणजे महावितरणचा स्पीड तर म्हणजे स्पीडला सलाम आहे. ते ज्या स्पीडने काम करताय असं चाललं तर ठीक आहे, चला जे पण आहे, पण ऍटलीस्ट गुड न्यूज आहे, काहीतरी हालचाल होते आहे. ठीक आहे. आणि डेफिनेटली ही एक गोष्ट मान्य करावी लागेल की विद्युत सहाय्यकचा जेव्हा विषय असतो ना, ते युनिटीची लेवलच जबरदस्त आहे. ते स्टुडंट्सचा रिस्पॉन्स, त्या रस्त्यावर उतरायची तयारी, मुंबईला जायची तयारी, प्रत्येक गोष्टीचं इनिशिएटिव्ह घेण्याचं जे रिस्पॉन्स रेट आहे तो खूप जबरदस्त आहे. आणि ऑफकोर्स वन ऑफ द मेन इम्पॉर्टंट पर्सन इज ऑफकोर्स केंद्रे सर. त्यांनी जे कंटिन्युअसली स्टेप्स घेतले त्या सगळ्यांचा जो परिणाम झालेला आहे स्टुडंट्स फायनली. सो काय झालं एक्झॅक्टली बघा, महावितरणचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे महावितरण करिअर, म्हणजे त्याच्यात करिअर सेक्शन मध्ये तिथून डाउनलोड केलेली PDF आहे. सेवा योजना जाहिरात क्रमांक 6/2023 प्रसिद्ध पत्रक. सो महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात 6/2023 हे 29/12/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी ही 30/7/2025 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. ठीक आहे. सो स्टुडंट्स, म्हणजे स्पीड मी याच्याचमुळे बोललो की झालं काय, 29/12 जाहिरात आली, त्याची एक्झाम झाली, त्याच्यानंतर 30/7/2025 ला फायनली रिझल्ट लागला. आता IBPS चा पॅटर्न आहे, रिझल्ट लागतो, रिझल्ट सोबत 50% वेटिंग लिस्ट लागते, त्याच्यावर वॉटरमार्क असतो, डिजिटल सिग्नेचर असतो, सगळ्याच गोष्टी. पण हेच गोष्टी ॲबनॉर्मल असल्यामुळे आपण ऑब्जेक्शन पण घेतलं होतं. संभाजीनगर खंडपीठामध्ये केस पण चालू आहे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट रिलेटेड केस पण केलेली आहे. आणि डेफिनेटली ह्या प्रसिद्ध पत्रकामुळे त्या केसला अजून थोडंसं चांगलं वळण येईल असं एक्सपेक्ट पण आहे. त्या कोर्ट केस रिलेटेड जेही पण अपडेट असेल तर ती पण तुम्हाला देण्यात येईल. सो एकंदरीत 29/12/2023 रोजीच एकच दिवसाचे जाहिरात आहे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट सुद्धा आणि विद्युत सहाय्यक सुद्धा. पण सध्या विद्युत सहाय्यक मध्ये काय झालं बघा, निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये करण्यात आली असून पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. सो जे पण एलिजिबल होते त्यांच्या नियुक्त्या म्हणजेच अपॉइंटमेंट झालेली ऑलरेडी. ठीक आहे. येस, पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात ऑलरेडी आलेल्या आहेत. नाव तसेच उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येऊन त्यामधील पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. तदनंतर सदर बाबतीत क्षेत्रीय स्तरावरील दिल्या गेलेल्या नियुक्त्याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन प्रवर्ग व समांतर आरक्षण निहाय शिल्लक पदाचा विचार करता कंपनीच्या नियमानुसार जाहिरात केलेल्या पदांच्या 50% मर्यादेपर्यंत उर्वरित प्रतीक्षा यादी सर्वसाधारणपणे 15 जुलै 2026 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. सो स्टुडंट्स, फायनली गुड न्यूज हीच आहे की जे आता त्यांना अचानक आठवलं, कंपनीच्या नियमानुसार, बापरे, कंपनीचा नियम पण आहे, 50% वेटिंग लिस्ट लावावी लागते. ठीक आहे. जाहिरात केलेल्या पदांच्या 50% मर्यादेपर्यंत उर्वरित प्रतीक्षा यादी 15 जुलै 2026 पर्यंत येणार आहे. म्हणजे अक्षरशः 23 मध्ये जाहिरात आली, 2023 मध्ये जाहिरात आली, 2024 मध्ये एक्झाम झाली, 2025 मध्ये रिझल्ट लागला, 2026 मध्ये वेटिंग लिस्ट लागते त्याची फायनली 15 जुलै 2026 ला. चलो, अंत भला तो सब भला अशी गोष्ट आहे सध्या. सो स्टुडंट, उमेदवारांनी या संदर्भात महावितरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑफकोर्स mahadiscom.in वेबसाईटवर डेफिनेटली तुम्ही अपडेट बघा. आणि हे 24/7/2026 आजच सांगितलेलं आहे आणि लवकरच म्हणजे 15 जुलै 2026 ला डेफिनेटली तुम्हाला वेबसाईटवर बघायला भेटेल. ज्यांचं सिलेक्शन वगैरे होईल तर डेफिनेटली त्यांना अभिनंदन. आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट साठी पण नेहमी आम्ही प्रयत्न करत राहून जे पण अपडेट असेल पुढची अपडेट ते डेफिनेटली इथे देण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.